रस हा मराठीतला असा टॉपिक आहे जो सगळ्यांना इतका अवघड वाटतो, पण तुम्हाला सांगू का, समजण्यासाठी इतका सोपा टॉपिक आजपर्यंत मी कुठंच पाहिलेलं नाही आहे. आणि प्रत्येक टीईटीला यावर हमखास एक प्रश्न असतो, त्यामुळे एक मार्क तुमचा आजच फिक्स करून घ्या. तर पहिला रस आपण बघतोय शृंगार रस. तर यामध्ये बघा ना, समजण्यासाठी इतकं सोपं आहे. आता हे उदाहरण बघा, नवरा बायको मी लिहून ठेवलं इथं. हे फक्त समजण्यासाठी बरं, ट्रिक आहे, ट्रिक. नवरा बायको, आता हे का लिहिले मी, तर यामध्ये असे उदाहरण असतात की या जे उदाहरण वाचल्यावरच आपल्याला असं लक्षात येतं की हे एका नवऱ्याने एका बायकोसाठी म्हणलेलं आहे. आता उदाहरण बघा ना, बघा, असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही, आणिक तुझी या नेत्री दिसले बोलायचे तसे तुलाही. आता हे जे 4 लाईन आपण वाचल्यात, त्या लाईनीमध्ये आपल्याला असं समजून येते की एक व्यक्ती आहे, एक पुरुष आहे, तो एका स्त्रीला असं बोलतोय, किंवा एक नवरा आहे, तो आपल्या बायकोला असं बोलतोय. खूप सोपं आहे. डोळे हे जुलमी गडे रोखोनी मज पाहू नका. म्हणजे एक मुलगी एका मुलाला म्हणतीये की डोळे असे रोखोनी माझ्याकडे बघू नका. अशा पद्धतीने याचं नाव आहे शृंगार रस. आणि दुसरा जो आहे तो वीर रस. तर अशा पद्धतीने ट्रिकी टाईपनी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि छानपैकी समजून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी काही पैसे लागणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे आहे. फक्त डिटेल एवढंच तुम्ही टाईप करा कमेंटमध्ये, मी लगेच तुम्हाला सेंड करेन.